कोरा चिमूर रस्त्यावरील चिखलाचा साम्राज्यात चिमूर अमरावती बस अडकली, प्रवाशांचे हाल बेहाल। हिंगणघाट चिमूर राज्यमार्गांचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे, मात्र या रस्त्यावर मुरमाऐवजी लाल मातीचा वापर केल्यानं गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने या रस्त्यावर चिखलाचं साम्राज्य निर्माण झालं असून आज शुक्रवारी 12 एप्रिलला सकाळी 8 वाजता कोरा गावाजवळ अमरावती चिमूर बससह अनेक वाहनं अडकली होती। यामुळे या बसमध्ये सेवाग्राम रुग्णालयात जाणारे रुग्ण, समुद्रपूरला बीएससी परीक्षेचे पेपर देण्याकरिता जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा हाल बेहाल झालं होतं। वर्धा अमरावतीला जाणारे होते, त्याचप्रमाणे त्या पाठोपाठ चिमूर वर्धा बस होती। त्यामागे कापूस भरलेल्या 2 मालवाहतूक उभ्या होत्या, तर दुसऱ्या बाजूला एक मालवाहू ट्रक व लाल मातीच्या चिखलामुळे फसला होता। त्याच्या पाठोपाठ हिंगणघाट चिमूर बस होती, त्याचप्रमाणे हिंगणघाट ब्रह्मपुरी बस होती। त्यामध्ये चिमूर, कानपा, ब्रह्मपुरीचे हिंगणघाट वरून बसलेले प्रवासी होते। यावेळी नागरिक व प्रवासी चांगलेच संतापले होते। कुठून आले भाऊ आपण? चिमूर वरून। तुम्ही चिमूर कुठे चालले आता? समुद्रपूरला चाललो, एक्झाम चालू आहे आमची। एक्झाम आहे का? एक्झाम आहे, पेपर आहे। अरे बापरे, कशाची? बीएससी। अरे बापरे, आता तर मला वाटत नाही तुमचं शक्यच नाही। काहीतरी आता काय करावं समजत नाही ना आता, कारण हा रोड तर परिस्थिती बिकट आहे आणि इथून जवळपास तुम्हाला खुला मार्ग जरी मिळाला तरी 1 तास लागेल। तर आज जवळपास टाइम किती झाला? 8च्या आसपास झाले। सर गाडी निघेल का नाही? दुकान चालू शकते ना, सांग लगावून नाही चौधरी सर, गाडी निघेल का नाही? नसा निघत तर मग एक्झाम आहे, आम्हाला पर्याय शोधावं लागेल। काहीतरी पाहणं नाही निघत, पाहणं आपली गाडी आता पाहिलं पुरीला त्यानं भरपूर आहे, तो कितीचा ढग त्याच्या ट्रकला चिपकून गाडी पाकून आहे तुझं काहीतरी गाडी थोडीशीच राहिली एखादी। मला वाटते गाडी अमरावती आहे, तर मेघे सांगलीला जाणार काही हेही असेल। वर्धेला जाणार तुम्ही? मेघे सांगलीला जाणारे काही प्रवासी आहे जे दवाखान्यात जातात आणि एक्झामसाठी जाणारे काही प्रवासी आहे जे परीक्षेला जाण्यासाठी निघाले परंतु इथेच थांबले। या सर्व गलथान कारभार कुणाचा म्हणावं, ठेकेदार, अभियंते, कुणाला काय म्हणावं काही समजून राहिलेलं नाही। कारण बरेच दिवस झाले हा मुरुम टाकलेला आहे। इथे मुरुम नाही म्हणता येणार, लाल मातीच म्हणता येईल, कारण आंबडीपासून आहे म्हणता येईल आणि खडसिंगीपासून असा रोड आहे। एसकेएस न्यूज करिता हिंगणघाट वरून योगेश लखोटे।